नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मशाकेत्री GZ या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, काल आपण गडचिरोली पोलीस भरती 2024 जो झालेला पेपर होता त्याचा जीकेचा भाग कव्हर केला, विश्लेषण केलं त्या 25 प्रश्नाचे। आज आपण मराठी ग्रामरच्या 25 प्रश्नाचे विश्लेषण करणार आहोत। तर आपण चालू करूया आज मराठी ग्रामर या टॉपिकवरचे 25 प्रश्नांचे विश्लेषण। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते व्यंजन हे अर्धस्वर नाही। आजचा जो पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते व्यंजन हे अर्धस्वर नाही। ऑप्शन ए ला आहे श, ऑप्शन बी ला आहे य, ऑप्शन सी ला आहे र, ऑप्शन डी ला आहे व। मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए श, कारण ऑप्शन ए श हे अर्धस्वर नसून ते आहे उष्मे, उष्मन किंवा घर्षक म्हणतो आपण त्यांना। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नांना सामोरे जाताना आपल्याला अर्धस्वर माहित पाहिजे, तर आपण आता अर्धस्वर माहित करून घेऊया। तर मित्रांनो, आपल्या मराठी ग्रामर मध्ये अर्धस्वर आहे ते 4, ते आपण आता बघू। पहिला अर्धस्वर आहे तो य, दुसरा आहे तो र, तिसरा आहे तो ल, चौथा आहे तो व। अशा प्रकारे मित्रांनो 4 आपल्याकडे अर्धस्वर आहे। मित्रांनो, जसं या प्रश्नामध्ये श हा उष्मन किंवा घर्षक विचारला आहे, त्याच प्रकारे आपण उष्मन किंवा घर्षकची सुद्धा इथं माहिती बघूया। तर आपल्याकडे उष्मे आहेत किंवा त्यांना घर्षक म्हणतो आपण, हे आहे 3। तर ते हे स, श आणि स। विद्यार्थी मित्रांनो, आजचा दुसरा प्रश्न आहे अयोग्य जोडी शोधा। आता याच्यामध्ये एका बाजूला दिले वर्ण आणि दुसऱ्या बाजूला दिले त्याचे प्रकार। तर पहिल्या जोडीमध्ये दिलाय क, जो अघोष वर्ण आहे, दुसरा दिलाय ध, जो घोष वर्ण दिलेला आहे, तिसरा दिलाय न, जो संयुक्त वर्ण दिलेला आहे, चौथा वर्ण दिलाय श, जो संयुक्त व्यंजन दिलाय, आणि ऑप्शन मध्ये इथे दिले आहे ए ला अ, बी ला ब, सी ला क आणि डी ला ड, असे ऑप्शन पण आपल्याला दिले। तर याच्यामध्ये कोणती जोडी ही चुकीची आहे ती आपल्याला शोधायची आहे। तर मित्रांनो, याच्यामधली चुकीची जोडी आहे ती न। न ही चुकीची जोडी आहे, कारण की न ही संयुक्त वर्ण नसून ते मृदू किंवा घोष वर्ण आहे। तर मित्रांनो, मृदू किंवा घोष वर्ण म्हणजे जे आपल्याला क ची लाईन असते, तर क ख सोडून जे ग घ न अंग ही मृदू व्यंजने असतात। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ती सी क। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो तिसरा प्रश्न आहे तो असा आहे, ज्या व्यंजनाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना रिकामी जागा म्हणतात। मित्रांनो, हा प्रश्न संकल्पनेवर आहे। तर याचे आपण आता ऑप्शन बघू। ए उष्म व्यंजने, बी अनुनासिके, सी मृदू व्यंजने, डी अंतस्थ व्यंजने। मित्रांनो, याचा योग्य उत्तर आहे तो अनुनासिके, ऑप्शन बी अनुनासिके। मित्रांनो, अनुनासिकांचा उच्चार जो आहे तो नाकाद्वारे होतो, म्हणून आपण त्यांना अनुनासिके असं म्हणत असतो। मित्रांनो, आपल्या वर्णमालिकेमध्ये जे अनुनासिके आहेत ते आता आपण इथं बघूया। न, 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 न आणि म ही आपले वर्णमालिकेतील अनुनासिके आहेत। तर मित्रांनो, यानंतर तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये जर अनुनासिकांवर प्रश्न आला तर तो तुमचा चुकता कामा नये। मित्रांनो, आजचा जो चौथा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही। या प्रश्नामध्ये आपल्याला जोडाक्षरे कोणते नाही हे विचारले आहे। ऑप्शन ए ला आहे म, ऑप्शन बी ला आहे श, ऑप्शन सी ला आहे ज्ञ आणि ऑप्शन डी ला आहे क्रू। मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे क्रू, कारण की क्रू हे जोडाक्षर नाही। मित्रांनो, इथं ए म प्लस ह यांचे दोघांची जोडणी झाली आहे, त्यामुळे शब्द तयार झालाय तो म, जो जोडाक्षर आहे। आणि ऑप्शन बी आणि सी ला असलेले श आणि ज्ञ हे मराठी व्याकरणातले विशेष संयुक्त व्यंजने आहेत, त्यांना सुद्धा आपण जोडाक्षरे म्हणून काउंट केल्या जातो। म्हणून आजचं या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन डी क्रू।
मित्रांनो, आजचा 5वा क्वेश्चन आहे, राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण व्यंजने किती? राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण व्यंजने किती? तर राष्ट्रपती या शब्दामधले आपल्याला एकूण व्यंजने किती आहेत हे विचारले आहेत. तर आता आपण बघूया याचे पर्याय. ऑप्शन ए ला आहे 6, ऑप्शन बी ला आहे 5, ऑप्शन सी ला आहे 7 आणि ऑप्शन डी ला आहे 4. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 6. कारण या शब्दाची फोड केलं तर आपल्याला यामध्ये 6 व्यंजने मिळतात. मित्रांनो, तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा, राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण स्वर किती आहेत ते. मित्रांनो, आजचा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न असा आहे, संधी करा. आपल्याला संधी करायला सांगितलं आहे. वृक्ष प्लस औदार्य. वृक्ष प्लस औदार्य या शब्दाची आपल्याला संधी करायची आहे. ऑप्शन ए ला आहे वृक्षोदार्य, ऑप्शन बी ला आहे वृक्षोदार्य, ऑप्शन सी ला आहे वृक्षोदार्य आणि ऑप्शन डी ला आहे वृक्ष औदार्य. तर मित्रांनो, याचा योग्य उत्तर आहे तो वृक्षोदार्य, जो ऑप्शन बी आहे. मित्रांनो, याबद्दल आता थोडी अधिकशी माहिती पाहूया. वृक्ष प्लस औदार्य हा सरसंधीचा उदाहरण आहे मित्रांनो. तर यामध्ये नियम असा लागतो, वृक्ष मधला अ आणि औदार्य मधला औ असं मिळून औ तयार होतो. मित्रांनो, हा नियम आहे वृद्धादेशाचा. म्हणून आजचा जो वृक्ष प्लस औदार्य याचा आन्सर आहे ते वृक्षोदार्य. विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. ऑप्शन ए ला आहे सागवान, ऑप्शन बी ला आहे राग, ऑप्शन सी ला आहे आग, ऑप्शन डी ला आहे डाग. तर याच्यातला आपल्याला नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, याचा ऑप्शन ए आहे सागवान, जो याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, आपल्याला लिंग वचन बघताना 3 लिंगांचा विचार केला जातो. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. तर लिंग ओळखण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगून ठेवतो. तो असतो पुल्लिंगी, ती असते स्त्रीलिंगी आणि ते असते नपुंसकलिंगी. मित्रांनो, कोणत्या पण शब्दाच्या समोर तो, ती, ते हे शब्द जोडून तुम्ही तो शब्द स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे हे ओळखू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न क्रमांक 8. पगडी या शब्दाचे नपुंसकलिंगी रूप ओळखा. पगडी या शब्दाचे नपुंसकलिंगी रूप ओळखा. ऑप्शन ए ला आहे पगडे, ऑप्शन बी ला आहे पागोटे, ऑप्शन सी ला आहे फेटा आणि ऑप्शन डी ला आहे पागोटे. ऑप्शन ए ला आहे पगडे, ऑप्शन बी ला आहे पागोडे, ऑप्शन सी ला आहे फेटा, ऑप्शन डी ला आहे पागोटे. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पागोटे. एका शब्दाचे 3 समान अर्थाचे 3 वेगवेगळ्या लिंगामध्ये याचं वर्णन करता येते. मित्रांनो, जर कधी असा प्रश्न आला तर तुम्ही हे 3 शब्द आहेत लक्षात ठेवा. रुमाल हा शब्द पुल्लिंगी आहे, पगडी हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पागोटे हा शब्द नपुंसकलिंगी आहे. मित्रांनो, बघा तुम्ही आता, तो रुमाल, ती पगडी, ते पागोटे. मगाने सांगितलेली ट्रिक इथं लक्षात आली मित्रांनो किंवा कामात आली. तर तो रुमाल पुल्लिंगी, ती पगडी स्त्रीलिंगी, ते पागोटे नपुंसकलिंगी. तर मित्रांनो, आजचा प्रश्न क्रमांक आहे तो 9. खालीलपैकी बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप कोणते? खालीलपैकी बेडूक या शब्दाचे
तृतीयांत रूप कोणते? ऑप्शन ए ला आहे बेडूकाने, ऑप्शन बी ला आहे बेडक्याने, ऑप्शन सी आहे बेडुकीने, ऑप्शन डी आहे बेडकाने. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बेडकाने. मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो विभक्ती या प्रकरणावर आहे. तर आपण प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन याच्यामधील जे अनेक वचनमध्ये जे प्रत्यय असतात, एक वचनामधील जे प्रत्यय असतात ते आता आपण बघूया. प्रथमामध्ये एक वचनाला प्रत्यय नसतो, द्वितीयामध्ये असतो तो सला ते, तृतीयामध्ये असतो तो ने ए शी, चतुर्थीमध्ये पण सला तेच हा प्रत्यय असतो, तर पंचमीमध्ये असतो उन हुन, षष्टीमध्ये असतो चा ची चे, सप्तमीमध्ये असतो त ई आ. हे प्रत्यय जोडून आपण एकवचनी शब्दाचे अनेकवचनी शब्द किंवा एखाद्या शब्दाला ने हा जो प्रत्यय जोडला आहे तो तृतीयामधला आहे म्हणून तृतीयांत इथं विचारला आहे. तो ने जोडल्यामुळे बेडूक या शब्दाचं बेडकाने हा शब्द तयार झालेला आहे. मित्रांनो प्रश्न क्रमांक 10, पंचमी या विभक्तीचे प्रत्यय ओळखा. पंचमी या विभक्तीचे प्रत्यय ओळखा. ऑप्शन ए ला आहे चा ची चे, ऑप्शन बी ला आहे उन हुन, ऑप्शन सी ला आहे नो आणि ऑप्शन डी ला आहे स ला ते. मित्रांनो मागील जो 9व्या क्रमांकाचा प्रश्न होता त्यामध्येच आपण याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे उन हुन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहे. तर याचं उत्तर आहे उन हुन. प्रश्न क्रमांक 11, अयोग्य जोडी कोणती? ऑप्शन ए आहे द्वितीया कर्म, ऑप्शन बी आहे तृतीया करण, ऑप्शन सी आहे पंचमी संबंध, ऑप्शन डी आहे सप्तमी अधिकरण. याच्यातली आपल्याला अयोग्य जोडी विचारली आहे आणि हा प्रश्न आहे विभक्तीवर. विभक्ती आणि त्याचे कारकार्थ याच्यावर प्रश्न आहे. तर ऑप्शन याचा सी आहे उत्तर, जी चुकीचं आहे, पंचमी संबंध. मित्रांनो अशा प्रश्नांना सामोरे जाताना आपल्याला विभक्ती आणि त्याचे कारकार्थ माहित पाहिजे. तर प्रथमा विभक्तीचा कारकार्थ आहे कर्ता, द्वितीयाचा आहे कर्म, तृतीयाचा आहे करण, चतुर्थीचा संप्रदान, पंचमीचा अप्पादान, षष्टीचा संबंध, सप्तमीचा अधिकरण आणि संबोधनचा हाक. प्रश्न क्रमांक 12, कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ओळखा? प्रश्न क्रमांक 12, कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ओळखा? ऑप्शन ए कुंकवा, ऑप्शन बी कुंकवी, ऑप्शन सी कुंकुवा, ऑप्शन डी कुंकू. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कुंकवा. मित्रांनो सामान्य रूप करताना उकारांत नपुसलिंगी नामाचे सामान्य रूप करताना वा करांत होते म्हणून कुंकू कुंकू याला वा लागल्यानंतर कुंकवा होते म्हणून कुंकवा. प्रश्न क्रमांक 13, खालील वाक्यातील सामान्य रूप झालेल्या शब्दाची संख्या किती आहे? खाली जो एक वाक्य दिला आहे त्याच्यामधल्या शब्दाची सामान्य रूप झालेल्या शब्दाची संख्या किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. ऑप्शन ए ला आहे 1, ऑप्शन बी ला आहे 2, ऑप्शन सी ला आहे 3, ऑप्शन डी ला आहे एकही नाही. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये वेड्यांचा जो हा शब्द आहे वेडा हा शब्द आहे त्याचा अनेक वचनी सामान्य रूप झाला आहे वेड्यांचा. म्हणून या वाक्यामध्ये वेड्यांचा या एकाच शब्दाचा सामान्य रूप झाला आहे आणि त्याच शब्दाची आपल्याला संख्या विचारली आहे.
मग आपल्याला ऑप्शन नंबर याचा येतो 1. समजलं? प्रश्न क्रमांक 14. जो कष्ट करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? आपल्याला इथं सर्वनामाच्या प्रकाराबद्दल विचारलं आहे. जो कष्ट करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन ए ला आहे दर्शक सर्वनाम, ऑप्शन बी ला आहे नामसदृश्य सर्वनाम, ऑप्शन सी ला आहे संबंधी सर्वनाम आणि ऑप्शन डी ला आहे आत्मवाचक सर्वनाम. तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे, तो म्हणजे कोणत्या प्रकारचे सर्वनाम. तर मित्रांनो, जो, जी, जे हे संबंधी सर्वनाम असतात, म्हणून जो हा सर्वनाम संबंधी सर्वनाम आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. आता प्रश्न क्रमांक 15. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. इथं समानार्थी शब्द विचारला आहे आणि याचा समानार्थी शब्द कोणाचा विचारला आहे? सोने या शब्दाचा. तर ऑप्शन ए ला आहे ताम्र, ऑप्शन बी ला आहे लोह, ऑप्शन सी ला आहे हेम, ऑप्शन डी ला आहे काष्ट. मित्रांनो, ऑप्शन सी याचं उत्तर आहे हेम म्हणजे सोने. आता ताम्र, ताम्र म्हणजे मित्रांनो तांबा. तुम्ही ऐकले असेल ताम्रपट म्हणून. तो तांब्याचा पत्रा असतो. अगोदरच्या काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये ताम्रपट दिला जात होता. तो ताम्रपट असतो, तो तांब्याचा असतो. परंतु या प्रश्नामध्ये उत्तर आहे सोने या शब्दाचा समानार्थी शब्द हेम. समजलं? प्रश्न क्रमांक 16. समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. इथं समानार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. तर ऑप्शन ए ला आहे आस्था सराव, ऑप्शन बी ला आहे आण अगणित, ऑप्शन सी ला आहे संतोष हॉक. मित्रांनो, कधी कधी आपल्याला समानार्थी शब्दाचे अर्थ माहित नाही राहत, पण इथं आपल्याला ऑप्शन डी बघितल्यानंतर अंबर नभ ढग, ढग नाही, अंबर नभ गगन हे शब्द आपल्या परिचयाचे वाटतात. आणि तोच याचा उत्तर आहे अंबर नभ. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17. भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 17 आहे भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन ए ला आहे दुर्जन, ऑप्शन बी ला आहे प्रेमीजन, ऑप्शन सी ला आहे विद्वज्जन आणि ऑप्शन डी ला आहे सज्जन. मित्रांनो, भद्रजन म्हणजेच दुर्जन होतो. भद्रजन म्हणजे दुर्जन. या शब्दाला पुन्हा समानार्थी शब्द आपण घेऊया. असाधू, नीच हे दोन पुन्हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. तर दुर्जन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे असाधू नीच आणि भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जन. मग भद्रजन म्हणजे काय होऊ शकतं? दुर्जन आहे. तर इथं समानार्थी शब्द काय होणार? प्रेमीजन. प्रश्न क्रमांक 18. द्रौपदीची थाळी या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऑप्शन ए ला आहे खावयास जे मिळेल ते, ऑप्शन बी ला आहे नेहमी गरज भागवणारी व्यक्ती, ऑप्शन सी आहे कायम देणारी गोष्ट, ऑप्शन डी आहे अत्यंत गरिबी. तर द्रौपदीची थाळी या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो नेहमी गरज भागवणारी व्यक्ती. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नेहमी गरज भागवणारी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 19. शेणाचा दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. प्रश्न क्रमांक 19 आहे शेणाचा दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऑप्शन ए ला आहे मूर्खपणाचे कृत्य करणे, ऑप्शन बी ला आहे दिवाळे काढणे, ऑप्शन सी ला आहे मिजाज करणे, ऑप्शन डी ला आहे भित्रेपणा दाखवणे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे दिवाळे काढणे. तर शेणाचा दिवा लावणे म्हणजेच होते दिवाळे काढणे.
तुम्ही असं पण लॉजिक लावू शकता, दिवाळीला आपण दिवे लावतो, असं पण लॉजिक लावू शकता. दिवाळी काढणे, शेणाचा दिवा लावून दिवाळी काढणे. प्रश्न क्रमांक 20, शुद्ध शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 20 आहे, शुद्ध शब्द ओळखा. ऑप्शन ए ला आहे आशीर्वाद, ऑप्शन बी ला आहे आशीर्वाद, ऑप्शन सी ला आहे आशीर्वाद, ऑप्शन डी ला आहे आशीर्वाद. इथं फक्त वेलांट्या मधलाच फरक आहे. तर शुद्ध शब्द आहे मित्रांनो आशीर्वाद. मित्रांनो, महत्वाचे जे काही नेहमी परीक्षेमध्ये विचारले जाणारे शुद्ध शब्द आहेत ते मी माझ्या टेलिग्रामच्या चॅनलला टाकत आहे. टेलिग्रामचं नाव लक्षात ठेवा, फायटर टेस्ट सिरीज गडचिरोली पोलीस भरती स्पेशल नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. तिथे तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण शुद्ध शब्दांची मी PDF टाकणार आहे. प्रश्न क्रमांक 21, पुढील म्हण पूर्ण करा. म्हण अशी दिलेली आहे, मेल्या म्हशीला रिकामी जागा दूध. मेल्या म्हशीला रिकामी जागा दूध. ऑप्शन मग ए आहे काकणभर, ऑप्शन बी आहे पातेलेभर, ऑप्शन सी आहे मनभर, ऑप्शन डी आहे लिटरभर. मित्रांनो, ही म्हण खूप परिचयाची आहे, कोणत्या पण परीक्षेला विचारत असते. तर आपल्याला माहितच आहे, मेल्या म्हशीला मनभर दूध. इथं बघ येणार मनभर. ऑप्शन क्रमांक सी. समजलं. प्रश्न क्रमांक 22, बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. खाली जे उदाहरण दिले आहेत त्याच्यातलं आपल्याला बहुव्रीही समासाचे उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन ए ला आहे नीलकंठ, ऑप्शन बी ला आहे पोळपाट, ऑप्शन सी ला आहे पापुण्य, ऑप्शन डी ला आहे पुरणपोळी. मित्रांनो, बहुव्रीही समासाचे उदाहरण पाहण्या अगोदर आपण थोडीशी संकल्पना बघू. बहुव्रीही समासामध्ये पहिला आणि दुसरा दोन्ही पद महत्वाचे नसून एका तिसऱ्याच पदाचा तिथं एक तिसराच पद तिथं क्रिएट होतो. म्हणजे इथं काय आहे, पाप पुण्य हा द्वंद्व समासाचा उदाहरण, पोळपाट हा पण द्वंद्व समासाचा उदाहरण आहे, पुरणपोळी हा पण द्वंद्व समासाचा उदाहरण आहे. मग नीळकंठ, निळा कंठ असलेला नीळकंठ, निळाकंठचा हा बहुव्रीही समासाचा उदाहरण आहे. मित्रांनो, काही शब्द लक्षात ठेवा, जसं पितांबर, पितांबर, लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत, जितेंद्रिय, 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 पद्मनाभम. हे काही शब्द आहेत ते लक्षात ठेवा, जे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहेत. प्रश्न क्रमांक 23, वाक्याचा प्रकार ओळखा. इथं वाक्याचे प्रकार दिलेले आहेत आणि एक वाक्य दिलं आहे आणि तो वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे ओळखले आहे. तो वाक्य बघू आपण आता. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. आपल्याला वाक्य वाचल्याबरोबर लक्षामध्ये आला असेल, जेव्हा तेव्हा. जेव्हा तेव्हा दिसला म्हणजे हे कसं, हे कोणतं वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे. ऑप्शन वाचायची पण काही गरज नाही. जेव्हा तेव्हा वाक्यामध्ये दिसला तर डायरेक्ट हा मिश्र वाक्य आहे. तर आता केवळ वाक्य, केवळ वाक्याचं उदाहरण आपण बघू. आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात. संयुक्त वाक्यचा एक आपण उदाहरण बघू. मी सकाळी पहाटे लवकर उठतो व समजा किंवा समजा व तासभर शाळेचा अभ्यास करतो. हे झालं संयुक्त वाक्याचं उदाहरण. तर गौण वाक्याचं उदाहरण, गौण वाक्याचं उदाहरण, गौण वाक्याचं उदाहरण. गुरुजी म्हणाले एकी हेच बळ. गुरुजी म्हणाले
एकी हेच बळ, हा जरा गौण वाक्याचा उदाहरण. तर इथला या प्रश्नाचं उत्तर आहे मिश्र वाक्य. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. याचं उत्तर आहे डी, ऑप्शन डी, मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 24. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तो तोंड उघडेल ना, उद्गाराचं चिन्ह आहे. मित्रांनो, या वाक्याला वाचता वाचताच आपल्याला लक्षात आलं की हा वाक्य कोणता आहे. या चिन्हावरून उद्गारवाचक वाक्य आहे. मग आपण तरी पण ऑप्शन बघून घेऊ. ऑप्शन ए ला आहे उद्गारवाचक क्रियाविशेषण अवयव. ऑप्शन बी ला आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव. ऑप्शन सी ला आहे स्थानिक क्रियाविशेषण अवयव. ऑप्शन डी ला आहे परिणामवाचक क्रियाविशेषण अवयव. तर या आपल्याला सिम्बॉल वरून आपल्याला लक्षात आलं की उद्गारवाचक क्रियाविशेषण अवयव. कधी पण आता उद्गारवाचक शब्द तुम्हाला वाक्य विचारले तर असं उद्गारवाचक सिम्बॉल दिला असतो, ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25 म्हणजे आजच्या या सेक्शन मधला हा शेवटचा प्रश्न. प्रश्न असा आहे, मुलांनो गोंगाट करू नका. मुलांनो गोंगाट करू नका. तर इथं या प्रश्नामध्ये क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितला आहे. तर ऑप्शन ए ला आहे अनुमोदन. ऑप्शन बी ला आहे प्रार्थना. ऑप्शन सी ला आहे विनंती. ऑप्शन डी ला आहे आज्ञा. तर मित्रांनो, इथं मुलांनो गोंगाट करू नका विनंती केली आहे का? नाही. प्रार्थना केली आहे का विद्यार्थ्यांना? नाही. अनुमोदन केलं आहे का? नाही. मित्रांनो, इथं शिक्षक मुलांना म्हणत आहेत मुलांनो गोंगाट करू नका, आज्ञा दिली आहे, विद्यार्थ्यांना आज्ञा दिली आहे. तर अशा प्रकारे आजच्या या सेक्शन मधले 25 क्वेश्चन आता इथं आपण विश्लेषणासहित सांगितलेलं आहे. तर भेटूया पुढच्या भागामध्ये मॅथ आणि रिझनिंगच्या विश्लेषणासहित. तोपर्यंत मुलांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.